मुंबईमधल्या महानगरपालिकेमध्ये गाडीवरून भांडणं सुरू झालेली असताना केंद्र सरकारनं आणि त्यात सुद्धा खास नरेंद्र मोदी यांच्याकडून काही विशेष निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। प्रशासनाला कशा पद्धतीने गाड्या उपलब्ध राहतील आणि त्याचे निकष काय असतील या संदर्भातलं आजचं विशेष। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम। केंद्र सरकारनं सरकारी अधिकाऱ्यांच्या वाहनाबद्दल महत्त्वाचे आदेश निर्गमित केले आहेत। या निमित्तानं आता एका अधिकाऱ्याला कितीही पदं असली तरी एकच वाहन दिलं जाईल। केंद्र सरकारच्या सर्व विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत। एका अधिकाऱ्याकडे दुसऱ्या विभागाचा अतिरिक्त पदभार असो किंवा सरकारी कंपनीमध्ये पदही का असेना, या सगळ्याच्या बदल्यात त्याला विविध गाड्या यापूर्वी दिल्या जायच्या। त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गाड्यांचा ताफा असायचा आणि याचा गैरफायदाही घेतला जायचा। दुसरी गाडी बहुतेक वेळेला कौटुंबिक वापरासाठी ठेवली जायची, जे नियमांचं स्पष्ट उल्लंघन असायचं। सरकारी गाड्या या जनतेच्या करातून घेतल्या जातात आणि त्यावरचा खर्च सुद्धा जनताच करत असते। तेव्हा अशा प्रकारचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारनं हे आदेश काढलेले आहेत। केंद्र सरकारच्या खर्च विभागानं हे आदेश काढताना काय म्हटलंय ते पहा। केंद्र सरकारचा आदेश एक अधिकारी एक वाहन अशा स्वरूपाचा आहे। अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार असला तरी दुसरं वाहन देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे। सरकारी कंपन्यांच्या गाड्या अधिकाऱ्यांनी वापरू नयेत। केवळ दौऱ्यावर असतानाच अशी गाडी वापरण्याची मुभा आहे। अतिरिक्त वाहनं असली तर ती आपल्या ताब्यात न ठेवता सरकार जमा करावीत असंही सांगण्यात आलंय। या सर्व आदेशाचं तंतोतंत पालन गरजेचं आहे असंही मोदी सरकार सांगतं।